राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की ट्रॅक्टर छोटे असो किंवा मोठे व कोणत्याही कंपनीचे असो मित्रांनो, तर आपल्याला चालू करतेवेळेस आणि बंद करतेवेळेस कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आज आपण ते बघणार आहोत मित्रांनो. छोटीशी गोष्ट आहे. तर मित्रांनो, आपण काय करतो, याच्यासोबत एक बुकसुद्धा भेटत असते, ते काय आपण वाचत नाही मित्रांनो, आणि ते वाचणं शक्यही नाही. बरंच काय लिहिलेलं असते त्याच्यात. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सुद्धा माहीतच असतात, तरी पण आता काही गोष्टी सांगतो. तर मित्रांनो, आपला आजचा मुद्दा आहे की ट्रॅक्टर चालू करता वेळेस आणि बंद करता वेळेस कोण्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे चालू करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, इथे आहे आपलं ऑइल चेंबर मित्रांनो. प्रत्येक ट्रॅक्टरचं इथंच असते पिस्टनच्या खाली मित्रांनो. आणि आपलं ट्रॅक्टर जर रात्रभर बंद असल्यामुळे काय होते, हे पूर्ण ऑइल या चेंबरमध्ये असते मित्रांनो, व पिस्टन आपले कोरडे असतात. जर आपण ट्रॅक्टर चालू केल्या जर संपूर्ण रेस दिली तर आपल्या पिस्टनच्या ओरिंगा आणि आपल्या बरंच काही नुकसान होऊ शकते मित्रांनो. ते नुकसान एकदमच आपल्याला दिसणार नाही, होत होईल. म्हणून ट्रॅक्टर चालू केल्या वेळेस कंपनीच्या रेसमध्ये किमान अर्धा मिनिट तरी चालू द्यावे, त्यानंतर आपण आपली पुढची प्रोसेस करावी मित्रांनो. आणि बंद करताना सुद्धा एक काळजी घ्यायची आहे, ज्यावेळेस आपण आपलं ट्रॅक्टर जागेवर उभं करतो की नाही, त्यावेळेस काही जण काय करतात, बरीच अशी भर रेस देतात आणि लगेच पुन्हा ट्रॅक्टर बंद करतात. तर मित्रांनो, तसं करायचं नाही. आपलं ट्रॅक्टर उभं करायचं, न्यूट्रल करायचं आणि बंद करता वेळेससुद्धा अर्धा मिनिट ट्रॅक्टर चालू राहू द्यायचं मित्रांनो, किंवा 1 मिनिट. त्याने काय होते, जे एअर कंडिशनर सिस्टीम आहे की नाही, ते पूर्ण अशी आपल्या इंजिनाला असं माणसाने कसं पळून आल्यावर बसल्यावर साज घेतो तशा प्रकारे होते मित्रांनो. लाईक, सबस्क्राईब, धन्यवाद. या 2 गोष्टीची काळजी घ्या.